मी अनिल कसपटे बोलतोय, ज्याने आपल्या काळजाचा तुकडा गमावला आहे. माझ्या वेदना, माझं दुःख शब्दात तुम्हाला व्यक्त करणे मला जमणार नाही, पण तरीही आज मला काहीतरी बोलायचं आहे. वैष्णवीला गमावल्यानंतर मी तिच्या सासरच्या लोकांवर तिचा खून करण्याचा, तिला संपवण्याचा आरोप केला. देवाच्या कृपेने माझ्या मुलीचे गुन्हेगार गजाआड आहेत, पण काही लोक मलाही दोषी ठरवतात. मी का मुलीला घरी ठेवली नाही? मला का तिच्या चेहऱ्यावरील दुःख समजले नाही? मी का माझी मुलगी नांदायला पाठवली? यामागील कारणच आज मी तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. हो, मी तोच दुर्दैवी बाप आहे, ज्याने मुलीच्या मृतदेहाला अग्नी दिला. मित्रांनो, माझी मुलगी वैष्णवी कॉलेजला असतानाच त्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याची कल्पना मला नव्हती. शशांक हगवणे हा माझ्या मुलीचा प्रियकर आणि गेले 1-2 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण सुरू. माझी मुलगी त्या मुलासाठी पूर्णपणे वेडी. मला बाहेरूनच माझ्या मुलीबद्दल आणि शशांकबद्दल समजलं. माझ्या मुलीनंही त्यांच्या लग्नाचा विषय काढल्यानंतर मला शशांकबद्दल माहिती दिली. मी शशांक हगवणे या मुलाची चौकशी केली. राजकारणी कुटुंब होतं, श्रीमंत, मोठे माणसं. आपल्याला हे पेलवणार नाही. आपण आपली मुलगी इथे द्यायची नाही, मी मनाशी ठरवलं. मी वैष्णवीला देखील हे समजावून सांगितलं. आपण संबंध आपल्यासारखेच शोधायला हवेत. अति श्रीमंत माणसे बघून मुलीचं लग्न केल्यावर ते माणसे आपल्याला मान सन्मान देत नाहीत, मला माहीत होतं. म्हणूनच हे लग्न मान्य केलं नाही. परंतु शशांकने माझ्या मुलीवर प्रेमाचं नाटक केलं. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात माझी मुलगी पूर्ण फसली. मी तरीही माझ्या मुलीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थळे शोधली, परंतु या शशांकने ती स्थळं मोडली. माझी तसेच माझ्या मुलीची बदनामी व्हायला लागली. मी टेन्शनमध्ये गेलो, परंतु तरीही मी माझ्या मुलीचं लग्न शशांकसोबत करायचं नाही असं मनाशी बाळगलं. पण तेव्हाच शशांक आणि त्याची बहीण करिश्मा माझ्या मुलीला पळून घेऊन जायचं बोलू लागले आणि खास करून माझी मुलगी वैष्णवी देखील त्यांच्यासोबत पळून जायला तयार होती. मी मात्र टेन्शनमध्ये ICUमध्ये काय करावं समजत नव्हतं. माझ्या बायकोने आणि मी माझ्या मुलीला थांबवलं. ती रडून रडून मी शशांकवर खूप प्रेम करते, त्याच्याशिवाय जगू शकत नाही म्हणत होती. तिच्या प्रेमाखातर मी त्यांचं लग्न करून द्यायचं ठरवलं. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता आणि तिला खुश पाहून मी देखील खुश होतो. तेव्हाच मोठ्या थाटामाटात मी साखरपुडा करून दिला. तोपर्यंत हगवणे कुटुंब पूर्णपणे शांत. मोठी माणसं, राजकारणी माणसं म्हटल्यावर यांना लग्न देखील जोरात लागेल माझ्या डोक्यात आधीच होतं आणि मी त्याची तयारीही करत होतो. पण तेव्हाच त्यांनी बैठक बसवली आणि मोठं लग्न करून हवं आणि जिथे मी 20 तोळे सोनं देणार तिथे त्यांनी 51 तोळे सोनं मागितलं. मी तरीही मला माझी मुलगी इथे द्यायची नाही म्हणत होतो, पण मुलीच्या अश्रू पाहून या बापाला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या. मी एक गाडी बुक केली. तोच माझा जावई शशांक. मला फॉर्च्युनर गाडीच हवी मागं लागला. आमच्या घरातील नोकरसुद्धा गाड्या वापरतात. समाजात आमचा मान सन्मान आहे. मोठमोठी लोक, नेते आपल्या लग्नाला येणार, त्यांच्यासमोर आमची इज्जत जाता कामा नये. लग्नाला 7 किलो चांदीचे भांडे देखील हवे. मुलीचा बाप या नात्याने मी त्याच्या अटी मान्य केल्या. देवाच्या कृपेने माझ्याकडे होतं म्हणून एका मुलीसाठी खर्च करायला आम्ही मागे पुढे पाहिलं नाही. मनात एकच आशा होती, दिल्या घरी आपली मुलगी सुखी राहणार, तिला कशाचीच कमी पडणार नाही आणि आपण जे काही देत आहोत ते सगळं तर आपल्या मुलीचंच राहणार. म्हणून तिच्या सुखासाठी मी हे सगळं केलं. मुलीचं लग्न झालं. मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता आणि तिला पाहून मीही आनंदी होतो. मोठ्या घरात मुलगी गेली, आता ती नेहमी सुखात राहणार हा अभिमान मनाशी होता. परंतु 4-5 महिन्यानंतरच मुलीनं चांदीची गौर मागितली. मातीच्या देतात माहीत होतं, पण तिची सासू चांदीच्या गौर मागत होती म्हणून मनात परत काहीतरी वाटू लागलं. पण तरीही मुलीच्या सासरच्या लोकांकडून मुलीला आडून पाडून बोलणं जाऊ नये म्हणून तिला गौरी दिल्या. घरात सोन्यासारखी लक्ष्मी असताना या लोकांनी आमच्याकडून चांदीच्या लक्ष्मी करून घेतली आणि त्यानंतर माझ्या मुलीच्या मागण्या वाढायला लागल्या. कधी 50,000 तर कधी 70,000 तर कधी 1,00,000 रुपयेसुद्धा ती मागून घ्यायची. इतक्या राजकारणी घरातील सून माझी मुलगी होती, पण तरीही ती पैसे मागून घेते हे कुठंतरी पटत नव्हतं. परंतु हे पैसे मागायला भाग पाडणारा तिचा नवरा होता. हळूहळू माझी मुलगी माझ्या बायकोजवळ व्यक्त व्हायला लागली. मम्मी, मला सासरचे लोक त्रास देत आहेत म्हणायला लागली. आता मलाही माझ्या मुलीचं टेन्शन होतं. घरात लाडाकोडात वाढलेली होती, कामाची जास्त सवय नव्हती आणि सासरच्या घरीही तिला आरामात जीवन जगायला मिळेल हीच आशा होती. परंतु तेव्हाच माझ्या मुलीच्या मोठ्या जावेसोबत तिच्या सासरच्या लोकांची भांडणे झाली. वैष्णवीच्या जावेला मारलं गेलं.
का मारलं, कशासाठी मारलं हे आमच्या कानावर नव्हतं, परंतु त्यांच्यावर मयुरीनं केस केली आणि तेव्हा ते 4-5 दिवस फरार होते. मयुरीसोबत हे घडताना बघितल्यानंतर मी माझ्या मुलीला समजावलं, बेटा वैशू, ही लोक मोठी आहेत. मयुरीसोबत जे घडत आहे ते तुझ्यासोबत घडू नये म्हणून तू यांच्या तोंडाला तोंड लावत बसू नको. जे काही बोलत आहे ते ऐकून घे. काही चुकलं तर माफी मागत जा. सगळ्यांसोबत प्रेमाने वागत जा. वैष्णवी देखील हो म्हणायची, पण तिलाही मयुरीसारखा त्रास होत आहे हे तिनं कधी आम्हाला सांगितलं नाही. तिला मारलं जातं हेही तिने आम्हाला सांगितलं नाही, कारण तिनं तिच्या मर्जीनं प्रेमविवाह केला होता. आम्ही सगळे नको म्हणत असतानाही तिने शशांक तिचा जीवनसाथी निवडला होता आणि त्यामुळेच आपल्या वडिलांना त्रास नको, त्यांना सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल, दुःख होईल म्हणून ती शांत राहिली. परंतु एक दिवस अचानकच दुपारी माझ्या मुलीनं औषध पिलं असा फोन आला आणि माझी मुलगी गरोदर होती आणि नवऱ्यानं तिच्यावर संशय घेतला होता. चरित्र्यावर संशय घेतल्यामुळे तिला ते सहन झालं नाही आणि तिनं स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु तेव्हाच घरात कुटुंब उद्ध्वस्त करणारी तिची 32 वर्षाची नणंद आणि तिचा नवरा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. देवाच्या कृपेने माझी मुलगी वाचली आणि बाळही. त्याच दिवशी शशांक आणि त्याची बहीण मला म्हणाल्या, तुमची मुलगी आम्हाला नांदवायची नाही, तिला तुमच्याकडेच ठेवा. हे असं विष पिऊन घेणं चांगलं असतं का? काही झालं असतं तर. इतकं बोलून ते निघून गेले आणि परत 4-5 दिवस माझ्या मुलीची विचारपूससुद्धा केली नाही. माझी मुलगी गरोदर होती, तिच्या पोटात शशांकचे बाळ होतं आणि अशा वेळी तिला आपल्याकडे ठेवणं मला योग्य वाटलं नाही. मुलीचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त करणं मी योग्य समजलं नाही. आपल्या मुलीनंच विष पिऊन चूक केली, तिनं असे करायला नको हवे होते, असा विचार करत मी माझ्या मुलीला वैष्णवीला समजून सांगितलं, तुला बाळ होणार आहे. बाळ झाल्यानंतर नवऱ्यात बदल होणार, सासू सासरे जीव लावणार आणि नंदेचं तर लग्न होऊन जाणार. त्यामुळे कसलाही विचार न करता परत तुझा संसार चांगला सुरू कर. माझ्या मुलीनं माझं ऐकलं आणि त्याच दिवशी मीच माझी मुलगी मृत्यूच्या दारात सोडली आणि हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मयुरी तेव्हा तिच्या नवऱ्यासोबत सेपरेट राहत होती. मी माझ्या मुलीला त्यांच्या घरी घेऊन गेल्यानंतर तिला माफ करा, तिला स्वीकारा, परत तिच्याकडून अशी चूक होणार नाही त्यांना सांगितलं, कारण आपलीच मुलीची बाजू आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून संसार तोडणे मला पटलं नाही. त्याची सगळ्यांची पाय पकडून माफी मागितल्यानंतर त्यांनी वैष्णवीला घरात ठेवून घेतलं. परंतु तरीही वैष्णवीवर अत्याचार होत होते. तिला नणंद तसेच सासूकडून मारलं जात होतं आणि नवरा शशांक नेहमीच तिला माहेरून काही ना काही आणायला सांगत. कधी महागडे घड्याळ, कधी महागडा फोन, कधी गाडी तर कधी काही. आणि वैष्णवीसुद्धा घाबरूनच त्याचं सगळं ऐकत आणि आमच्यापासून काही गोष्टी लपवत. सगळं काही ठीक चालू आहे असं आम्हाला सांगत. त्यामुळे आम्ही मुलीसाठी आमच्याकडून होईल तितकं करू लागलो. तिचा संसार सुखात व्हावा असाच आमचा प्रयत्न होता. माझ्या मुलीनं एका मुलाला जन्म दिला. सगळ्यांना आनंद झाला. तेव्हाही मी त्याचं एकूण मोठमोठी कार्यक्रम आयोजित केली, पण या लोकांनी मयुरी आणि तिचा नवरा यांना बाळाला भेटायला मनाई केली आणि त्याचा आरोप आमच्यावर लावला. त्यांच्या घरातील प्रॉब्लेम्स आमच्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. मुलीला काही विचारलं तर तिलाही मयुरी आणि तिच्या नवऱ्याबद्दल जास्त काही माहीत नसायचं, कारण घरातील करता धरता करिश्मा हगवणे ही सगळ्यांचा सूत्रधार होती. ती जे म्हणेल तेच घरात व्हायचं. ती तिच्या वहिनीला त्रास द्यायची. सगळ्यांची लाडकी असल्यामुळे सगळे तिचं ऐकायचे. तिच्यामुळेच माझ्या मुलीला त्रास होत होता. तिच्यामुळेच माझ्या मुलीचा नवरा माझ्या मुलीवर संशय घेत होता. ती करिश्मा आज घरात लाव्यालाव्या करायचे काम करायची आणि तिच्यामुळे शशांक आणि वैष्णवीमध्ये भांडण व्हायची. शशांक बायकोला समजून घेत नव्हता, तिला रागवायचा, तिला मारायचा. परंतु आमच्या मुलींना या गोष्टी आम्हाला सांगितल्या नाही. पण एक दिवस अति झाल्यानंतर ती मला म्हणाली, मला आता इथे राहायचं नाही. माझा जीव कंटाळला आणि मीही तिच्या सासरच्या मागण्यांना वैतागलो होतो. म्हणूनच मुलीला सांगितलं, आपण नक्कीच काहीतरी याच्यावर पर्याय काढू. तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी बघू. त्याच वेळी माझा जावई 2 कोटी रुपयाची मागणी करण्यासाठी माझ्याकडे आला. मला प्लॉट घ्यायचा आहे म्हणाला, परंतु मी त्याला साफ नकार दिला. माझ्याकडे इतके पैसे नाहीत मी सांगितलं, कारण इथून पुढे मला आता त्यांना काहीच द्यायचं नव्हतं. जावई रागातच गेला आणि सगळं राग माझ्या मुलीवर त्याने काढला. माझ्या मुलीला आणि तिच्या बाळाला यांनी भर उन्हात गॅलरीत उभं ठेवलं. मित्रांनो, मी माझ्या मुलीला फॉर्च्युनर गाडी दिली होती, पण माझी मुलगी कधी रिक्षात तर कधी दुसऱ्या गाड्यांमध्ये माहेरी यायची. या बापाने तिच्यासाठी असे स्वप्न बघितले नव्हते. ती आयुष्यभर सुखात राहावी म्हणून हा बाप झिजला होता. परंतु माझ्या मुलीसोबत अन्याय घडताना मला आता दिसत होता आणि म्हणूनच माहेरी आल्यावर मी तिचे लाड पुरवत, तिला साडी ड्रेस घेऊन देत, तिची शॉपिंग करणं मी आनंदाने करत, तिच्या मुलाचे लाड पुरवत.
पण 2 कोटी न देण्याचा राग तिच्या सासरच्या मनात होता. हळूहळू सगळं ठीक होईल मला वाटत होतं, परंतु माझ्या मुलीचा त्रास तिकडं वाढत होता आणि हे सगळं ती कधी सांगत तर कधी लपवायची, म्हणून मलाही तिला इतका त्रास असेल हिची कल्पना नव्हती. पण तरीही काहीतरी पर्याय काढू याच विचारात मी होतो आणि असा विचार करत असतानाच माझ्या मुलीनं आत्महत्या केली असा फोन मला येतो. मुलीला सुखात ठेवण्याचा विचार करणारा बाप ताडकन जागेवर उठतो. मी घाईघाईत गाडी काढून माझ्या मुलीकडे जातो. माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये बघतो. तिला तसं बघून माझं काळीज रडत होतं आणि तेव्हाच माझी नजर माझ्या मुलीच्या शरीरावर झालेल्या जखमांवर पडते आणि मला समजते की माझ्या मुलीनं आत्महत्या नाही तर तिला मारलं गेलं असावं. 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून माझ्या मुलीला छळ करून तिला संपवलं असावं. तिच्यासाठी काहीतरी करू, जावयाला समजवू असा विचार करत असतानाच हे अनर्थ घडला. अगोदर तिला तिच्या सासरी पाठवलं नसतं तर कदाचित आज माझी वैष्णवी जिवंत असती. पण मुलगी शशांकवर प्रेम करत होती. त्याच्याशिवाय ती जगू शकणार नव्हती आणि असं ती म्हणायची देखील. त्याच्या शब्दाच्या पुढे जात नव्हती आणि ती त्याच्याशिवाय खुशही कशी राहू शकते. त्यामुळे त्यांच्या दोघांचं व्यवस्थित जुळवून देऊ असा विचार करणारा मी चुकीचा ठरलो. मी माझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन यायला हवं होतं. त्या लोकांवर आधीच तक्रार नोंदवायला हवी होती. हुंड्याची केस त्यांच्यावर टाकायला हवी होती. म्हणजे माझी मुलगी आज जिवंत असती. परंतु मित्रांनो, मी एक बाप होतो. समाजात मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. त्यातली त्यात मुलीनं स्वतःच्या मर्जीनं लग्न केलं होतं. त्यामुळेच कुठेतरी मी विचार करायला चुकलो. मुलीच्या सुख बघण्याच्या नादात मला मुलीची बॉडीच बघायला मिळाली. माझ्या मुलीनं खूप जास्त त्रास सहन केला आणि तो तिला शब्दात आम्हाला सांगता आला नाही आणि म्हणूनच 9 महिन्याचं तिचं लेकरू सोडून तिनं या जगाचा निरोप घेतला. परंतु मी तिचा बाप आहे. त्या लेकराला आयुष्यभर सांभाळेल, मोठं करेल, परंतु आज त्याचा पूर्ण हक्क मला हवा आहे. चेहऱ्यावरील दुःख सगळं काही क्षणासाठी हसण्यात बदललं जेव्हा माझ्या मुलीचं लेकरू माझ्या हातात आलं आणि वैष्णवी म्हणून मी तिच्या बाळाचा सांभाळ करेल. वैष्णवीच्या सासूला, सासऱ्याला, दिराला, नंदेला आणि नवऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. ज्या लोकांनी माझ्या नातवाच्या आईला सांभाळलं नाही ते लोक माझ्या नातवाला काय सांभाळतील. म्हणून आता माझा नातू मी माझ्याकडे मागतो आहे. माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. जे मागत गेले आणि मीही देत गेलो. त्यांनी मुलीला त्रास दिला. मुलीला माझ्याकडे मागितलं की मी कसलाही विचार न करता तिला दिलं आणि याचाच फायदा त्यांनी घेतला. मुलीला टॉर्चर करून तिच्या तोंडून बोलून घेऊन माझ्याकडे मागणी केली. माझी मुलगी इतकी दुःखात होती हे मला फार लेट कळालं. जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हाच मुलीने टोकाचं पाऊल उचललं. तिला त्या घरात इतका जास्त त्रास झाला. नणंद तोंडावर थुंकली, लाथाबुक्क्याने नवऱ्याने मारलं. ज्या नवऱ्याच्या विश्वासावर माझ्या मुलीनं बापाचं घर सोडलं, ज्या नवऱ्याचा विश्वास ठेवून मुलीनं आमच्या शब्दाला किंमत दिली नाही, लग्न करेल तर त्याच्यासोबतच करेल म्हणाली, आज तीच मुलगी त्याच नवऱ्यामुळे आयुष्य गमावून बसली. मित्रांनो, माझ्यासारखे बाप अनेक आहेत ज्यांच्या काळजाचा तुकडा त्यांची मुलगी आहे आणि तिच्यासाठी आपण सगळं काही करू शकतो. पैसा आज नाही तर उद्या कमवता येतो, म्हणूनच आपण खर्च करत जातो. मुलं जे म्हणतात ते आपण ऐकतो. आपल्या मुलाचं भविष्य आपल्याला माहीत असतं आणि म्हणूनच आपण कुठे लग्न करावं, कुठे लग्न करू नये हे त्यांना सांगतो. पण आपली मुलं तेव्हा प्रेमात वेडी झालेली असतात. ते आपलं ऐकत नाहीत. माझी मुलीनं माझं ऐकलं नाही. तिच्या मर्जीनं लग्न केलं आणि म्हणूनच तिच्यासोबत होणारा अत्याचार तिनं आमच्यापासून लपवला, जेणेकरून आम्हाला त्रास नको. क्वचित गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि म्हणूनच आज आमच्या मुलीला गमावलं. तुम्ही सगळे म्हणाल असाल तर आम्हीही या गोष्टीला जबाबदार आहोत की आम्ही मुलीला जाऊ द्यायला नको हवं होतं, परंतु तिचा संसार तुटू नये हाच विचार मनात होता. कारण मी एक बाप आहे. माझ्या मुलीचं वाईट व्हावं हे माझ्या कधीही स्वप्नात देखील नव्हतं. मुलीसाठी मी काळीजही काढून द्यायला तयार आहे. आज माझी मुलगी तर मी गमावली, पण तिच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. तिच्या मुलाचा सांभाळ करेल. खरं तर मित्रांनो, मुलीच्या अंगावर सोनं नाणं दिसलं म्हणजे ती मुलगी खूप खुश आहे असं नसतं. अंगावरील दागिने गहाण ठेवणारी मुलगीसुद्धा खुश असू शकते. आज मी माझ्या मुलीला गमावून एक शिकलो. आपल्या परिस्थितीत प्रमाणेच मुलीसाठी लग्नाचं स्थळ शोधलं पाहिजे. आपल्यापेक्षा जास्त मोठी माणसं शोधली की ती आपल्याला वारंवार झुकवतात, आपल्याला मानसन्मान देत नाहीत आणि आपणही आपल्या मुलीसाठी झुकत जातो. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. मुलगा गरीब पण मनाने श्रीमंत बघा आणि आपल्या मुलीला राजकुमारीसारखं जपणारा बघा. बाकी माझ्या मुलीला न्याय मिळो अशीच प्रार्थना करा आणि माझ्या मुलीचा मुलगा, माझा नातू माझ्याकडे आयुष्यभर सोपवण्यात यावा अशी प्रार्थना करा. मला न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. ही मोठी लोक पैसा देऊन सुटतील देखील. त्यांना शिक्षा मिळेल की नाही हे सुद्धा माहीत नाही. परंतु तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला, वैष्णवीची साथ दिली तर तिच्या न्यायासाठी मागणी केली तर नक्कीच माझ्या मुलीला न्याय मिळेल. एका बापासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना करा की त्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी. जितका बोलेल तितका कमी आहे. मला फक्त मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तुमची साथ हवी आहे. बाप म्हणून जरी चुकलो, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. माझी चूक तुम्ही करू नका. मला साथ द्या. माझ्या वैष्णवीला न्याय मिळवून द्या.